भाजप पदाधिकारी रफिक शेखनं हिंदुत्ववाद्यांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप शिंदेच्या सेनेच्या रवींद्र धंगेकर यांनी केलाय आणि यावरून धंगेकरांनी मंत्री मोहोळांकडे बोट दाखवल्यामुळे यावर आता भाजपचे नेते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। पाहूया हा रिपोर्ट। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमिनीनंतर शिंदे सेनेच्या रवींद्र धंगेकरांनी एका मारहाण प्रकरणात भाजपच्या मुरलीधर मोहोळांवर टीका केली। पौडफाटा भागातल्या मेगासिटी वस्तीत काल मारहाणीची घटना घडली। यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप धंगेकरांचा आहे। गुंडांना पिस्तूल दाखवत महिलांवरही हल्ला केल्याचा दावा होतोय। विशेष म्हणजे हिंदुत्ववादी लोकांवर हल्ला केल्याचा आरोप ज्या व्यक्तीवर धंगेकरांनी केलाय तो रफिक शेख हा भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचा चिटणीस आहे। त्याची नियुक्ती मोहोळांनीच केल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय। रफिक नावाचा एक गुंड आहे आणि त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि यांना मारलं। हा रफिक नावाचा मुलगा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे। कोथरूड परिसरामध्ये बडेकर गोखले बिल्डरांबरोबर काम करतो। तो कुठल्या पक्षाचा आहे काय कोण त्याला कणी मारलं आणि मग तिथं गोशाळा होती त्या गोशाळेवरनं काय भांडणं झाली असं काहीतरी बरंच काय काय तिथं ऐकायला मिळतं। पण तो विषय ना गुन्हेगारीचा विषय आहे ना। गुन्हेगारी पुण्यात थांबणार आहे का नाही। रफिकचा विषय म्हणण्यापेक्षा पुण्यात रोज खून आणि मारामारी होतात आणि मग याला कोणी जबाबदारी घेणार आहे का नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मंत्री महोदयाची येते। काही संबंध नाही या साऱ्याचा विषय नाही। जमिनीचा काय विषय, मित्राची भांडणं झाली, त्याला मारहाण झाली, त्याच्या गाड्या फोडल्यात। गाड्या तिथं जाऊन बघा, सगळ्या फोडलेल्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे। जवळपास 4 टू व्हीलर आणि 2 फोर व्हीलर फोडल्यात। आता त्यांच्या ते अंगलट आला असेल की बाबा आपल्यावर केस होणार आहे, तर आता कसं काय करायचं। मग त्यांनी ते हिंदू मुस्लिमचं रूप याला दिलेलं आहे। ऍडमिट झालेत चव्हाण म्हणून लोक आहेत ते ऍडमिट झालेत, त्यांची रवींद्र धंगेकरांनी रात्री भेट घेतली। माझी का नाही घेतली? मी सर्वसामान्य माणूस नाही का? मी पण आहे ना, का मुस्लिम आहे म्हणून माझी नाही घेतली? त्यांची एक बाजू बघितली, दुसरी बाजू बघा ना तुम्ही। मारहाण मला झाली, माझ्या डोक्यात रॉड टाकला, आमच्या गाड्या फोडल्या आणि परत मुस्लिमांनी मारलं। बरं मुस्लिम मारायला माझ्यासारखं सर्व मुस्लिम होते का? एका हिंदूंनी मला फोन केला, मी गेलो। चूक झाली का माझी? मी मुस्लिम हे चूक झाली का? एकीकडे शिंदेची सेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मात्र त्यांच्या सेनेतल्या अब्दुल सत्तारांना भाजपचे दानवे हिरवा साप, औरंगजेब आणि सिल्लोडला पाकिस्तान म्हणतात। दुसरीकडे भाजपही स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष सांगतो, पण धंगेकरांच्या आरोपांनुसार भाजपचा पुण्यातील पदाधिकारी रफिक शेख हिंदुत्ववाद्यांवर हल्ला करतो। तिकडे अजित पवार आम्ही भाजप सोबत असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणार नसल्याचं वारंवार सांगतात। मात्र त्यांचाच आमदार संग्राम जगताप मुस्लिमांवरून चिथावणीखोर विधान करतो। या साऱ्या गोंधळावर नेमकी कुणाची भूमिका काय याबद्दल पुण्यातही कट्टर हिंदुत्ववादी नेत्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया तब्येतीच्या कारणास्तव मिळू शकलेली नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांनी गौतमी पाटीलला उचला या ऐतिहासिक गर्जनेनंतर पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल एकही शब्द काढलेला नाही। त्यामुळे नवहिंदुत्ववादी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यावर काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।